नमस्कार लाडक्या बहिणींनो. आपल्याला आता बघायचे की जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जी आहे, तर याच्यात काही महिलांना जून महिन्याचा हप्ता आलेला नाहीये. तर तो कोणत्या कारणामुळे आलेला नाहीये आणि काहींना आलेला आहे, तर तो कसं काय आलेला आहे, हे आपल्याला सगळं या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघू शकता तुम्ही, आपण या वेबसाईटवर आलेलो आहे. हा जो वरती नंबर दिलेला आहे बघा, हेल्पलाईन टोल फ्री संपर्क क्रमांक जो दिलेला आहे, या नंबरवर आपण कॉल करून आपली काही तक्रार असेल तर ते आपण सांगू शकतो. त्यानंतर त्याच्याच खाली बघा, हे जे काही नियम दिलेले आहेत, हे नियम आहेत ते काही जे 7 नियम दिलेले आहेत, तर हे 7 नियम आहेत ते. या नियमामुळे आपण अपात्र ठरू शकतो. बघा तुम्ही इकडे जे आहेत ते पात्रतेचे आहेत ते. पात्रतेचे नियम आहेत आणि इकडच्या बॉक्समध्ये अपात्रतेचे नियम काही दिलेले आहेत. ते आपण व्यवस्थितरित्या वाचून घेऊ. इथं 7 मुद्दे दिलेले आहेत. मग त्याच्यातला पहिला मुद्दा जो दिलेला आहे तो कसा आहे, ज्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक असेल, ते सुद्धा अपात्र ठरतील. 2 नंबरचा मुद्दा दिलेला आहे, ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, म्हणजे इन्कम टॅक्स वगैरे भरणारे असतील, ते सुद्धा अपात्र ठरतील. त्यानंतर 3 नंबरचा मुद्दा दिलेला आहे, ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे, असे सुद्धा अपात्र ठरतील. 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी अपात्र ठरतील आणि स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. म्हणजे आपण त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसवरती असं म्हणतो ना, ते इथं पात्र राहतील. पण जे बाकीचे आहेत ते अपात्र राहणार आहेत. सरकारी कर्मचारी वगैरे असतील ते अपात्र राहणार आहेत. कॉन्ट्रॅक्ट बेसवरचे चालून जातील इथं. त्यानंतर चौथा मुद्दा दिलेला आहे, सदर लाभार्थी महिला शासनाच्या व इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा ₹1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असतील, त्यासुद्धा अपात्र ठरतील. म्हणजे कसं आहे, अजून दुसरी एखादी योजनेचा लाभ घेत असतील आणि त्या योजनेचा लाभ ₹1500 पेक्षा जर जास्त असेल, तर ही याच्यात अपात्र ठरतील. या योजनेत त्या महिला अपात्र ठरतील. 5 नंबरचा मुद्दा दिलेला आहे, ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार जरी असतील, ते सुद्धा इथं अपात्र ठरतील. 6 नंबरचा मुद्दा दिलेला आहे, ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य असतील, ते सुद्धा अपात्र ठरणार आहेत. आणि शेवटचा आणि 7वा मुद्दा दिलेला आहे, ज्याच्याकडे 4 चाकी वाहन असेल, ट्रॅक्टर वगळून, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे, असे सुद्धा अपात्र ठरतील. हे 7 मुद्दे दिलेले आहेत तिथं. अपात्रतेचे कारण आहेत ते. या 7 कारणामुळे काही महिला अपात्र ठरणार आहेत. आणि पात्र म्हणजे आता समजा काहींना जूनचा हप्ता आलेला नाही, तर त्याचे हेच कारण आहेत. तर येण्यासाठी काय करावं लागणार ते आपण अजून दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघून घेऊ. तरी तुम्ही एकदा काय करायचं आहे, हा जो वरती नंबर दिलेला आहे हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक, याच्यावर कॉल करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता किंवा तुमचं काय कारण आहे ते सांगू शकता तुम्ही. तुमचे सगळे कागदपत्र रेडी आहेत किंवा तुमच्याकडे सगळे अशा गोष्टी आहेत, पात्रतेचे जे लागत आहेत ते आहेत, तरीसुद्धा तुम्ही अपात्र ठरतायत किंवा तुम्हाला जूनचा हप्ता आलेला नाही, तर अशी तक्रार तुम्ही या नंबरवर कॉल करून विचारू शकता. चालेल, मग आपण बाकीची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये बघून घेऊ.